पुन्हा एकदा मध्यावरती जाऊया. सामन्याला होते सुरुवात. 4 षटकांचा सामना. गोलंदाजी मार्कवरती विश्वनाथ बुराड, स्ट्रायकरवरती बाळा मडगावकर. पहिला चेंडू फटका उडवण्याचा प्रयत्न, बॅटचा बॉलचा चुकलेला संपर्क, चेंडू विकेट किपरच्या हातात. डॉट चेंडू निर्धाव गणला गेल्यानंतर धावसंख्येचं खातं हे स्थिरावलं जात आहे. ते 0 या धावसंख्येवरती. विश्वनाथ माफ करा विश्वेश्वर बुराडना उठवडेवरून गोलंदाज, टोपणना विशू, एक अष्टपैलू खेळाडू. गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही क्षेत्रात कित्येक वेळा चांगली कामगिरी करणारा हा खेळाडू यावेळेस सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस देखील चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळतोय. अजून एक चांगला चेंडू पुन्हा एकदा पायावरती आदळला. अर्ध्यानंतर मात्र नक्कीच पंचांकडून इशारा निघाला आहे ज्या लेग बाईटचा. लेग बाईटच्या रूपात मिळालेली अजून एक धाव. धावसंख्येत पडलेली भर आणि धावसंख्या ही देखील परावर्तित. एक धाव धावफलकावर. राऊंड विकेट, राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना हा चेंडू सुरेख. नवीन फलंदाज मैदानात प्रणित, एका बाजूने बाळा. यावेळी चांगला चेंडू पॉइंटच्या दिशेने फटका निघालाय. प्रणितच्या बॅटमधून पॉइंट क्षेत्रात फटका खेळला जातोय. तदनंतर गोलंदाज आलाय यावेळेस मैदानावरती. धावसंख्येचा एकंदरीत खेळ जर आपण पाहिला, धावसंख्येत भर ही नक्कीच पाहायला मिळते या मैदानावर. प्रणित, बाळा हे दोनही फलंदाज धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना पाहायला मिळत आहे त्या मैदानावरती. धावसंख्या 4 या आकड्यावर. अजून एक धाव आणि त्यानंतर धावसंख्येत पडलेली भर पाहायला मिळते. पाच धावा धावफलकावरती. रिव्ह्यूचा वापर केला जातो यावेळेस मैदानावर. वाईटसाठीची ही रिव्ह्यूची मांग केली गेली पंचांकडून. नक्कीच पंचांकडे हात मागितली जाते. वाईट चेंडू, वाईट बॉल. रिव्ह्यू संपतोय. गोलंदाजी करणारा संघ. यावेळी चांगला चेंडू, अजून एक स्विंग अँड मिस पाहायला मिळत आहे. विश्वनाथ बुराड चांगली गोलंदाजी करत असताना ओटवणे सारख्या संघाकडून ओटवणे संघाचं प्रतिनिधित्व केलं जात आहे. आणि क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव आहे या खेळाडूकडे. अष्टपैलू खेळाडू म्हणून ख्याती कीर्ती, फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही क्षेत्रात महत्त्वाची भूमिका नेहमीच पार पाडणारा हा बखूबी चांगला खेळाडू पाहायला मिळतोय विश्वनाथ बुराड. यावेळी चांगला चेंडू ऑन साइडला फटका निघतोय. क्षेत्ररक्षक दूर भरून येण्याचा प्रयत्न करतोय आणि तोपर्यंत धावसंख्येचा विचार जर केला, धावसंख्येत पडती जाते ती अजून एका धावेची भर. डिक्लेअर स्वरूपाच्या अजून एका धावेनं धावसंख्येचं खातं हे होतंय परावर्तित. धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते या 6 या धावसंख्येवरती. 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय, अनुभवतोय रॉयल किंग सावंतवाडी यांच्या वतीनं आयोजित मनीष चषक 2025 ची स्पर्धा. tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण हे घर बसले आपण पाहतोय. सर्वे सवा tenniscricket.in चे संतोषजी न्हाणेकर, त्यांचे सहकारी गौरव सावंत यांची अथक मेहनत, अथक परिश्रम आणि ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपण देखील आपल्याला पाहण्याची सुवर्ण संधी. गौरव सावंत यांचे निकटवर्तीय श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीचे क्लर्क सोमेश्वर सावंत यांचं या ठिकाणी स्पर्धे दरम्यान आगमन. रॉयल किंग ग्रुपच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळी चांगला चेंडू, अजून एक खोलवर टप्प्याचा चेंडू, ऑन साइडला फटका निघतोय. नक्कीच दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. चांगलं फील्ड त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय आणि तोपर्यंत अजून एक धाव हे नक्कीच पूर्ण करतायत दोनही फलंदाज. tenniscricket.in ही भारत देशातील सर्वात मोठी लाईव्ह प्रक्षेपण करणारी वेबसाईट.
आजवर जर पाहिलं तर कित्येक मोठमोठ्या स्पर्धा या वेबसाईटच्या द्वारे आपण लाईव्ह पाहतोय. कित्येक मोठमोठ्या मैदानावरच्या स्पर्धा आपल्याला आपल्या घर बसल्या पाहण्याची सुवर्ण संधी ही या वेबसाईटद्वारे आपल्याला प्राप्त होते. श्रेय जाते संतोष नाणेकर यांना. मधोमधील एक वाईड चेंडू, धावसंख्येत पडलेली भर. चालू बसलेला सामना उठवण्याविरोधात सावंतवाडी संघ प्रथमतः फलंदाजी करताना धावसंख्या 8 या धावसंख्येवर. यावेळेस बाळा मडगावकर यांचा अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. याही वेळेस फटका चुकतोय आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये. डिक्लेअर झोन मधील अजून एक धावसंख्येचं खातं परावर्तित. धावसंख्या 9 या आकड्यावरती पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त या षटकातील. आखूड टप्प्याचा चेंडू, मोठा फटका, थ्रो पाहायला मिळतोय नॉन स्ट्राईक एंड वरती. जोपर्यंत क्षेत्ररक्षक गोलंदाज चेंडूला गॅदर करेल, थ्रो करेल, तोपर्यंत नक्कीच फलंदाज आपल्या क्रीजमध्ये पोहोचला असेल की नाही हे पाहण्यासाठी पंचांची मदत ही तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते या मैदानावरती. tenniscricket.in चा कॅमेरा वर्क बघा, खूप सुंदर स्लो मोशन द्वारे या ठिकाणी बघा. आणि फलंदाज धावबाद असल्याचा निर्वाळा. अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाज रनआउट पाहायला मिळतोय. OUT आउट हे पाहायला मिळतंय. रिप्लेच्या माध्यमातून बघा कशा प्रकारे चेंडू हा गोलंदाजाच्या दिशेने फेकला गेला होता. फलंदाज आपल्या क्रीजमध्ये पोहोचण्यापूर्वीच यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत गोलंदाजाकडून. आणि तदनंतर मात्र हा धक्का बसतोय. पहिल्या क्रमांकाचा सलामीवीर फलंदाज प्रणित बॅक टू द पवेलियन. प्रणित माघारी परतल्यानंतर धक्का बसलाय सावंतवाडी 11 संघाला. तत्पूर्वी आपण एक सावंतवाडीचा संघ पाहिला ज्यामध्ये यश नाईकच्या बॅटमधून सलग 3 चेंडू 3 षटकार आपण पाहिलेत. यशची ती सुरेख कामगिरी. आणि यावेळेस स्ट्राईक एंडवरती बाळा, नॉन स्ट्राईक एंडवर फलंदाज अरुण लठ्ठे. यावेळेस फुल टॉस चेंडू, फलंदाज बाळा मडगावकर यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करत असताना एक आकर्षक देखणा सुंदर फटका या फुल टॉस चेंडूवर फलंदाज बाळा यांच्या बॅटमधून. या खेळाडूकडे देखील ताकद आहे, क्षमता आहे, एक प्रदीर्घ अनुभव आहे टेनिस क्रिकेटचा. आणि तो अनुभव आपल्या गाठीशी घेत असताना फलंदाजी हे बाळा मडगावकर यांच्याकडून अगदी लिलया पाहायला मिळते या मैदानावरती. या आक्रमक फटक्यानेशी धावसंख्या पोहोचते 15 या धावसंख्येवर. हो, यावेळेस चांगला चेंडू खाली राहिलाय. टप्पा ऑफसाइड द ऑफ स्टंप, ऑफस्टिकच्या थोडासा बाहेरून जाणारा टप्पा. आणि तदनंतर बाळा यांना शांत करणारा हा चेंडू निर्धाव म्हणजे डॉट राहिल्यानंतर धावसंख्या स्थिरावलेली 15 या धावसंख्येवरती. यावेळी चांगला चेंडू, काहीसा आखूड टप्प्याचा, बाळा याचा पुलचा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटचा स्पर्श करत चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेनं मिळालेली अजून एक डिक्लेअरची धावसंख्येच्या खात्यात पडलेली भर. आणि धावसंख्या परावर्तित ती 16 या धावसंख्येवरती. पहिला 2 षटकांचा खेळ समाप्त. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण, प्रथमतः फलंदाजी ही सावंतवाडी 11 संघाची पाहायला मिळते. आणि या 2 षटकांमध्ये आतापर्यंत 8च्या सरासरीने एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या धावपलकावरती लावली जाते, ती 16 धावा. 4 षटकांचा सामना, 4 षटकं 24 चेंडूंमध्ये कितपत धावा उभारल्या जातील या मैदानाचा विचार केला. आजच्या दिवसात जी धावसंख्या सर्वात मोठी धावसंख्या पाहायला मिळाली, 68 धावा ही सर्वाधिक मोठी धावसंख्या या संपूर्ण स्पर्धेमधील. कालच्या दिवशी 66 धावा ही सर्वाधिक मोठी धावसंख्या आपण पाहिली होती. परंतु या सामन्यात सगळ्यात मोठी धावसंख्या होईल का, एका मोठ्या धावसंख्येकडे आगेकूच केली जाईल का, हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं देखील ठरतंय. यावेळी चांगला चेंडू, फलंदाज बाळा यांच्या बॅटमधून. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज सूरज सज्ज पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अतिशय वेगवान, सुंदर, काहीसा खोलवर टप्प्याचा. त्यानंतर फटका हा बाळाच्या बॅटमधून निघालेला समोरच्या दिशेला. मिळालेली 1 धाव. या एका धावेनं धावसंख्येत पडलेली भर. धावसंख्या 17 या धावसंख्येवरती. यावेळी चांगला चेंडू,
दोन चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या 17 अशी असताना मधोमधील अजून एक वाईड चेंडू. नक्कीच आपण आयोजन पाहतोय, नियोजन पाहतोय, अगदी सुंदर एक रॉयल आयोजन हे रॉयल किंग ग्रुप यांच्या वतीनं. कारण केवळ ग्रुपचं नाव हे रॉयल न राहता अगदी मनाने देखील या रॉयल किंगचे सर्व सदस्य रॉयल पाहायला मिळत आहेत. पंच असतील, समालोचक, लाईव्ह प्रक्षेपण करणारे आमची संपूर्ण टीम यांची पूर्ण खातिरदारी ही या ठिकाणी केली जाते. गौरव सावंत यांच्याकडे मोठा अनुभव आहे, कित्येक स्पर्धा त्यांनी लाईव्ह केल्या आहेत आणि ते या ठिकाणी सांगता येतं की अशा कित्येक स्पर्धा आम्ही लाईव्ह केल्या आहेत, परंतु कुठच्याही आयोजकांनी आम्हाला या प्रकारची सेवा ही आजपर्यंत दिली नव्हती. अगदीच खूप चांगली सेवा ही रॉयल किंग ग्रुपचे सर्व सदस्य हे पंच, कॉमेंटेटर तसेच लाईव्ह टीमला देखील देत आहेत या ठिकाणी. याबद्दल देखील रॉयल किंग ग्रुपचे मनपूर्वक हार्दिक आभार. एक चांगली सुयोग्य नीटनेटक्या आयोजनाची ही स्पर्धा. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पुलचा फटका, चेंडू हवेत, दूरवरून क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक चांगला झेल आणि तदनंतर मात्र अजून एक धक्का. हा फलंदाज बाळा मडगावकर यांच्या रूपात सावंतवाडी 11 संघाला पाहायला मिळतोय. एकंदरीत या स्पर्धेचा विचार केला 1,11,111 रुपये प्रथम पारितोषिक हे पुरस्कृत केलंय सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी. माजी आमदार तसेच महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. द्वितीय पारितोषिक शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संघटक सन्माननीय संजू परब साहेब यांच्याकडून रोख रुपये 55,555 रुपये. तसेच इतर वैयक्तिक बक्षिसे ज्यामध्ये उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर, प्रत्येक मॅचसाठी सामनावीर ही बक्षिसं या स्पर्धेदरम्यान एका मोठ्या बक्षिसांची खैरात असलेली ही एक मोठी, चांगली, दर्जेदार नीटनेटकी स्पर्धा. वाढता आलेख हा रॉयल किंग ग्रुपचा आपण पाहतोय. पहिल्या वर्षी 30 ते 35 सदस्य सामील असलेला हा ग्रुप, दुसऱ्या वर्षी 50 सदस्य आणि या वर्षी अजून भर या ग्रुपमध्ये 70 सदस्यांचा एक समूह रॉयल किंग ग्रुप आणि यांच्या वतीने आयोजित ही सुंदर देखणी स्पर्धा. यावेळी चांगला चेंडू, गोलंदाज सूरज कडून टप्पा पडल्यानंतर उसळी, उंची प्राप्त करणारा एक धाव पूर्ण आणि धावसंख्या देखील परावर्तित 20 या आकड्यावरती. यावेळी चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा सुंदर चेंडू जखडून ठेवलेला पाहायला मिळतोय आणि एक चांगलं दर्जेदार कसलेलं नटलेलं षटक या ठिकाणी गोलंदाज सूरज याचं होतंय समाप्त. चला विनंती असेल यानंतरच्या सामन्यासाठी एड्रियन फायटर संघ व ब्ल्यू स्टार सावंतवाडी संघ आपल्याला विनंती, आपण त्वरित कमेंट्री बॉक्स कडे टॉस साठी या. एड्रियन फायटर संघाचा कर्णधार तुम्हाला विनंती, तर ब्ल्यू स्टार सावंतवाडी संघ तुम्हाला देखील विनंती, आपापले कर्णधार आपण कमेंट्री बॉक्स कडे पाठवा. एक चांगली स्पर्धा, सुंदर आयोजन, नीटनेटकं आयोजन हे या मैदानावरती. सावंतवाडीचं हे सुंदर हिरवळीचं जिमखाना मैदान आणि या मैदानावरती एक सुरेख खेळ, एक गाव एक संघ या नियमावलीखाली 2 खेळाडू ऑल ओव्हर इंडिया आयकॉन. गोलंदाजी मार्कवरती शेवटच्या षटकात नवीन गोलंदाज ऋतिक सज्ज होतोय उठवणे संघाकडून. यावेळेस ऋतिकचा पहिला चेंडू अतिशय सुंदर, टप्पा पडल्यानंतर उंची ही फलंदाज गुरुसाठी. पहिला चेंडू डॉट या अंतिम षटकाचा आणि धावसंख्या स्थिरावलेली मात्र केवळ 20 या आकड्यावर. वीस धावा, बराच वेळ धावसंख्या एका कमी धावसंख्येवरती स्थिरावलेली पाहायला मिळते.
एका मोठ्या धावसंख्येवर पोहोचेल का सावंतवाडी संघ? यावेळेस हा मोठा फटका, चेंडू हवेत आहे, बघता बघता चेंडू सीमारेषे नजदीक देखील पोहोचतोय आणि होटवणे संघाच्या विरोधात बराच वेळानंतर सावंतवाडी 11 संघाच्या वतीनं एक मोठा बहारदार फटका, धावसंख्येचा ओघ वाढवणारा, धावसंख्येमध्ये 6 धावांची भर टाकणारा फटका आणि धावसंख्या 26 या धावसंख्येवरती 26. एकंदरीत या स्पर्धेचा विचार केला 79 षटकार या स्पर्धेत आपण आजपर्यंत पाहिले, 43 चौकार आपण पाहतो या संपूर्ण स्पर्धेमध्ये. यावेळेस देखील गुरुच्या बॅटमधून यावेळेसही टोलेजंगा फटका, बॅक टू बॅक बहारदार सुरेख फलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. गुरु अगदी मैदानात गेल्या गेल्या आघात करतो या मैदानावरती. सावंतवाडी 11 संघाचं पारडं कशा प्रकारे जड ठेवलं जाईल, यापूर्वीचा चेंडू समोरच्या दिशेला आणि तदनंतर ऑन साइडला हा फटका आणि त्यानंतर धावसंख्या ही परावर्तित पाहायला मिळते. आपण पाहतोय रॉयल किंग ग्रुपच्या वतीनं ही एक मोठी स्पर्धा. यावेळेस अजून एक चांगला चेंडू आखूट टप्प्याचा पाहायला मिळतोय, ऑन साइडला फटका निघतोय. स्वागत केलं जातंय या ठिकाणी या चौकारानिशी मान्यवरांचं आणि मान्यवर कक्षात या ठिकाणी अगदी थोड्याच वेळात उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल सन्माननीय महादेव देसाई यांची, जो आमचा मित्र एका रोड ॲक्सिडेंटमध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्या मित्राची आठवण म्हणून त्याच्या स्मृती प्रित्यर्थ ही रॉयल किंग ग्रुपच्या वतीने आयोजित मनीष चषक 2025 स्पर्धा आणि तो आमचा मित्र त्याचे वडील सन्माननीय महादेव देसाई यांचं या ठिकाणी आगमन. यावेळेस फसलेला फटका, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, स्वतः गोलंदाज आलाय आणि तदनंतर मात्र खेळी होते एक छोटेखानी परंतु सावंतवाडी 11 संघासाठी एक महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त ठरणारे खेळी होते समाप्त. फलंदाज गुरु याची आणि धावसंख्या मात्र होते स्थिरावलेली 36 या धावसंख्येवरती, 36 धावा धावफलकावरती. चला विनंती आहे टॉस साठी कमेंट्री बॉक्स कडे या. टॉस साठी विनंती असेल ब्लू स्टार सावंतवाडी संघ व एड्रियन फायटर संघाचा कर्णधार. कमेंट्री बॉक्स कडे आपण त्वरित टॉस साठी या. नवीन फलंदाज मैदानात विलफ्रेड फर्नांडिस. यावेळेस विलफ्रेडच्या बॅटमधून मोठा फटका, ताकद कमी पडते बहुधा आणि एक चांगला फटका. बॉल तर उंचावला होता परंतु ताकद थोडीशी विलफ्रेड कडून कमी राहिल्यामुळे धावसंख्येत स्थिरावलेली धावसंख्या 36 धावा धावफलकावरती. 24 चेंडूंच्या या खेळामध्ये विजयासाठी आव्हान 37 धावांचं. हे आव्हान जर पार केलं गेलं प्रतिस्पर्धी संघाकडून, उठवणे संघाकडून, तर तो संघ अबाधित राहील या स्पर्धेत. परंतु या आव्हानाला जर डिफेंड केलं गेलं म्हणजे बचाव केला गेला या आव्हानाचा तर सावंतवाडी 11 संघ या स्पर्धेत टिकून राहील. जो संघ 2 सामने आपल्याला जिंकला पाहायला मिळतोय किंवा त्यापेक्षा जास्त संघ पाहायला मिळतोय जिंकताना, तो संघ क्वालिफाय करतो या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कालच्या पहिल्या सत्रामध्ये होडावडा 11 संघ, एके स्पोर्ट्स माणगाव संघ, काल संध्याकाळी साईश 11 आरोंदा संघ, तनु स्पोर्ट्स भटवाडी सावंतवाडी संघ या संघांनी प्रवेश केलाय. उद्याच्या दिवसामध्ये हे संघ पात्र ठरलेत क्वार्टर फायनलसाठी. सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं राजाराम वॉरियर्स तळवडे व शिवशंभो आंबोली या 2 संघांनी क्वालिफाय केलं उद्याच्या दिवशी म्हणजे क्वार्टर फायनलसाठी. तर आज या संध्याकाळच्या सत्रात 2 संघ क्वालिफाय करणारे असतील आणि ते 2 संघ कोणते असतील हे पाहणं तेवढंच उत्सुकतेचं ठरतंय. अजूनही हा सामना, त्यानंतर 3 सामने आणि त्या 3 सामन्यानंतर प्रतीक्षा आपली संपेल. उद्या कुठचे 8 संघ हे या मैदानावर असतील. टॉससाठी विनंती पुन्हा एकदा दोन्ही संघाचे कर्णधार आपण उपस्थित राहा. सन्माननीय महादेव देसाई यांच्या
शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय, नाणेफेक केली जाते. लगेच कळवा. त्यानंतर आपल्याला दोघांनाही विनंती असेल की हा सामना संपला की लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्या. मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा बदल धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे होतोय उठवणे 11 संघाकडून मायक्रोफोनवरती आपण ऐकतोय, जाणून घेतोय निखिलजी भरतो यांच्या माध्यमातून. रॉयल किंग सावंतवाडी आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2025 रणसंग्राम आपण पाहत आहे. पर्व 4 या स्पर्धेचं आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील चौथ्या ग्रुपातील सामने आपल्याला पाहायला मिळतात मैदानावरती. तो म्हणजेच या ग्रुपमधील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ओटवणे विरुद्ध सावंतवाडी 11 ही हा सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पाठलाग करायचा आहे तो म्हणजेच ओटवणे संघाला पाठलाग करायचा आहे तो 37 धावांचा. त्याचा पाठलाग करताना सलामी जोडी मैदानावरती सज्ज होताना पाहायला मिळते. स्ट्रायकिंगला बॅटर निलेश, नॉन स्ट्रायकिंगला बॅटर विनीत ही जोडी मैदानावरती सज्ज होताना पाहायला मिळते. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज शुभम लाखे हा गोलंदाज मार्गवरती सज्ज होताना पाहायला मिळतो. शुभमच्या माध्यमातून कशा प्रकारे हाताळलं जाईल पंचांचा इशारा सामना सुरू होण्याचा पाहायला मिळतोय. शुभम लाखे हा गोलंदाज मार्गवरती. पॉवर प्लेचं षटक मनीष पॉवर प्लेचं षटक हे कशा प्रकारे हाताळलं जाईल हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण असेल. उपस्थित सर्व प्रेक्षक आणि खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून जे प्रेक्षक देखील आमच्या सोबत जोडले जात आहेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू, दुसऱ्या इनिंगचा फुल टॉस चेंडू, पंचच्या डोक्यावरून फटका केला जातोय. पंचचा क्षेत्ररक्षक चेंडू पलायन करतोय मैदानावरती आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. हा येतोय मनीष चौकार मैदानावरती आणि सांघिक धावफलक देखील खातं खोललं जातंय. सांघिक धावफलकाचं 4 धावा या पहिल्या आणि देखना फटका पहिल्या चेंडूवरती. फुल टॉस चेंडू होता पॉइंटच्या डोक्यावरून, शॉर्ट पॉइंटच्या डोक्यावरून डीप पॉइंटच्या दिशेने चौकार आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. 37 धावांचा पाठलाग करायचा मैदानावर. 23 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. यावेळेस देखील लेग स्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू, ज्याला क्रिकेटच्या सांकेतिक भाषेत पंजाब टू हरियाणा, वाशी टू काशी, चांदा टू बांदा म्हटलं जातं. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावणीची देखील सांघिक धावफलक परावर्तित आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक धावफलक पोहोचलाय 5 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टिरक्षक. ही निर्धाव चेंडूची होईल गणना आमच्या स्कोरिंग बुक्स मध्ये. सांघिक धावफलक देखील जैसे ते म्हणजेच 5 धावा या धावफलकावरती. पहिल्या 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. टीव्ही अंपायर करे रूप केलंय मैदानी पंचांनी. फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडूची होते गणना आमच्या स्कोरिंग बुक्स मध्ये आणि सांघिक धावफलक देखील जैसे ते म्हणजेच 5 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा खेळ. यावेळेस देखील शॉर्ट पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धावांशी सांघिक धावफलक देखील परावर्तित आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे सांघिक धावफलक पोहोचलाय 6 या धावसंख्येवरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय मैदानावर. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ असेल बाकी.
रॉयल किंग सावंतवाडी आयोजित मणिष चषक 2025 चा रणसंग्राम थरार आपण पाहताय मैदानावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज देखील सज्ज झालाय. पहिल्या 3 चेंडूचा खेळ हा समाप्त झालाय मैदानावरती. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज शुभम लाखे. शॉर्ट पिच चेंडू टप्पा पडल्यानंतर बराच उंची प्राप्त करणारा पंचांगाचा इशारा त्या ठिकाणी सोयर चेंडू असल्याचा अतिरिक्त धावेचा इशारा आमच्या कमेंट्री बॉक्सच्या दिशेने आलाय आणि सांघिक धावफलक देखील परावर्तित झालाय. सांघिक धावफलक पोहोचलाय 7 या धावसंख्येवरती. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. षटक लांबतय मैदानावरती. 2 चेंडू हे स्वर फेकले जात आहेत मैदानावरती शुभमच्या माध्यमातून. 7 धावा आतापर्यंत आवश्यकता असेल ती म्हणजेच 30 धावांची. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती. यावेळेस देखील फटका खेळलाय. फटका फसलाय मैदानावरती. क्षेत्ररक्षक आहे. 2 क्षेत्ररक्षक झेल खाली. झेल टिपला जातोय मैदानावर आणि पहिला सादरा फलंदाज विनीची खेळी ही झाली आहे समाप्त आणि सांघिक धावफलक एका गड्याच्या मोबदल्यात 7 धावा या धावफलकावरती. पहिला गडी हा स्वस्त तबूच्या दिशेने माघारी परतला. एका गड्याच्या मोबदल्यात 7 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ असेल बाकी. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्याचा पाठलाग करताना तब्बल 7 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्वरित 2 चेंडू हे कशा प्रकारे हाताळले जातील गोलंदाज शुभमच्या माध्यमातून हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल मैदानावरती. दोन्ही संघांसाठी करोया मोरोचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चला विनंती आहे 20 मिनिटाच्या अवधीत आपल्याला ही 4 षटकं पूर्ण करायची आहेत. अन्यथा जे शेवटचं षटक असेल आपला अतिरिक्त जो बाहेर खेळाडू असतो तो आपल्या सर्कलच्या आतमध्ये ठेवण्यात येईल याची आपण नोंद घ्या. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती. लोअर फुल टॉस मध्ये चेंडू फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. पंचांचा पुन्हा एकदा इशारा आलाय चेंडू स्वेर असल्याचा आणि पुन्हा एकदा गोलंदाजानं थर्ड अंपायरद्वारे अपील केलं गेलंय. रिव्ह्यू घेतला गेलाय फाईट साठी. वाईड बॉल. रिव्ह्यू लॉस. यानंतर आपल्यासाठी रिव्ह्यू सिस्टीम नसेल. गोलंदाजी करणारा संघ याची आपण नोंद घ्या. अतिरिक्त धाव धावफलकावरती आणि अतिरिक्त धावांशी सांघिक धावफलक 8 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय. कशा प्रकारे हाताळले जातील येणारे 2 चेंडू. यावेळेस देखील शॉर्ट पिच चेंडूला फटका खेळला गेलाय. डीप स्क्वेअर रेच्या दिशेने चेंडूचा पाठलाग करताय क्षेत्ररक्षक. 1 बाउन्स गॅदर केला जातोय. जोपर्यंत फेकी केली जाईल तोवर मात्र 2 धावा त्या ठिकाणी निघतील मैदानावर आणि 2 धावेनिशी देखील सांघिक धावफलक डबल फिगर मध्ये 10 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या चेंडूचा खेळ असेल बाकी मैदानावरती. षटक लांबतय मैदानावर. 3 चेंडू हे स्वर फेकले जातात शुभमच्या माध्यमातून. अंतिम चेंडूचा खेळ आहे बाकी. स्ट्राईक एंडला बॅटर आहे सूरज हा फलंदाज. स्ट्राईक एंडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नव्हता. फलंदाजाचा इरादा होता फटका खेळण्याचा, मात्र बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क त्या ठिकाणी झाला नव्हता आणि बाकीचं काम पूर्ण केलं यष्टिरक्षकाने. परिणामी निर्धाव चेंडूची गणना ही आमच्या स्कोरिंग बुक्स मध्ये झाली आहे. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आमच्या स्कोरिंग बुक्स मध्ये निर्धाव गणला जातोय आणि सांघिक धावफलक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 10 धावा या धावफलकावरती.
आणि आमचा मित्र मनीषच्या स्मृतीप्रित्यर्थ ही स्पर्धा सहवास जरी सुटला, स्मृती सुगंध देत राहील. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मनीष तुझीच आठवण येत राहील. आमचा मित्र एक हरवणारे सदस्य रॉयल किंग ग्रुपचा, जो आज आमच्यामध्ये नाही आहे, त्याच्या आठवणी खातीर ही स्पर्धा या मैदानावरती संपन्न होते. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस पार पडतोय आणि या दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या सत्रामध्ये आमचा मित्र मनीषचे वडील सन्माननीय महादेव देसाई यांचं या ठिकाणी आगमन. स्वागत आहे स्पर्धेत. विनंती असेल व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हा. दुसरं षटक हे प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव ही निघाली आहे. नेल्सन फिगर 11 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे चेंडू असतील 17 आणि 17 चेंडूत धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे 26 धावांची असेल आवश्यकता. 17 चेंडू 26 धावांची असेल आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज देखील सज्ज झालाय गोलंदाजच्या मार्कवरती. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झाल्यावरती दुसऱ्या चेंडूचा खेळ. पुन्हा एकदा सुंदर फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो. वाईडिक्स लॉंग ऑन क्षेत्रात चेंडूचा प्रवास. क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धावची पावलं ही दुहेरी धावेकडे देखील वळली आहेत. डिरेक्ट हिट देखील झाली आहे मैदानावरती. थर्ड अंपायर कडे रूप केलंय पुन्हा एकदा मैदानी पंचांनी. काय घडलंय हा चेंडूवरती हे पाहणं महत्त्वपूर्ण असेल. मैदानावरती डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झालाय. सुरेख फेकी देखील आली आहे. स्क्रीनवरती बघा, अगदी जे प्रेक्षक लाईव्ह पाहतायत आपल्या स्क्रीनवरती पाहू शकतात. tenniscricket.in हे सुंदर कॅमेरा वर्क. सुशांत आणि आदित्य हे आमचे दोनही कॅमेरामॅन सज्ज होत आहेत. हे आमचे दोनही कॅमेरामॅन जे सज्ज होत आहेत. या स्पर्धेदरम्यान सुंदर कॅमेरा वर्क यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. नॉट आउट. चेंडू त्या ठिकाणी स्टंप्सला लागला नव्हता. हाताने स्टंप्स त्या ठिकाणी पडलेत, बेल्स पडलेत हात लागल्यामुळे. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज गोलंदाजच्या मार्गवरती. यावेळेस देखील सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक केला जातोय गोलंदाजच्या माध्यमातून. अजून एक निर्धाव चेंडूची झाली आहे गणना आमच्या स्कोरिंग बुक्स मध्ये. तब्बल सांघिक धाव फलक पाहायला मिळतो. 13 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 13 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. या षटकातील 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यावेळेस देखील पुन्हा एकदा अचूक चेंडू पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू निशब्द करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. कोणते उत्तर नव्हतं या चेंडूवरती फलंदाजाकडे. फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र थोडीशी घाई दर्शवली जाते फलंदाजच्या माध्यमातून. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नव्हता, थोडीशी घाई दर्शवली जाते. जर चेंडू 7-7 फटका खेळला असता तर निश्चितच त्या ठिकाणी बॅटला देखील स्पर्श झाला असता चेंडू. निर्धाव चेंडूची होईल गणना आमच्या स्कोरिंग बुक्स मध्ये. तो म्हणजे दुसऱ्या षटकातील 4था चेंडू आमच्या स्कोरिंग बुक्स मध्ये निर्धाव गणला जातोय. यावेळेस देखील बॅटची कट आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू. पहिला प्रयत्न चुकलेला, दुसरा प्रयत्न झेल टिपतोय आणि फलंदाज सूरजची खेळी ही झाली आहे समाप्त मैदानावरती. दुसरा आदरा फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि सागिक धावफलक देखील 2 गडी बाद 13 धावा धावफलकावरती. ठीक आहे. शेवटच्या चेंडूचा खेळ असेल बाकी मैदानावरती. 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. गोलंदाज शुभम आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्गवरती. यावेळेस देखील मोठा फटका बसलाय. चेंडू हवेत, बराच काळ हवेत. झेल टिपण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स गॅदर केला जातो. थोडंसं मागे राहतो क्षेत्ररक्षक. जोपर्यंत फेकी केली जाते तोवर मात्र एकेरी धावीची पावलं ही दुहेरी धावेकडे देखील वळली आहेत आणि सांघिक धावफलक पोहोचलाय. तो म्हणजे 15 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकाचा खेळ देखील झालाय समाप्त आणि दुसऱ्या षटकात फक्त
5 धावा निघाल्या आहेत. पहिल्या षटकात जास्तीत जास्त धावा म्हणजे 10 धावा निघाल्या होत्या, दुसऱ्या षटकात 5 धावा निघाल्या आहेत आणि सांघिक धावफलक पोहोचलाय 15 या धावसंख्येवरती. 37 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 15 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडूत 22 धावेची असेल आवश्यकता मैदानावरती. 12 चेंडू 22 धावेची असेल आवश्यकता. काय घडेल? 11च्या धावगतीने प्रत्येक षटकामागे फलंदाजी करावी लागेल फलंदाजांना. नवीन गोलंदाज देखील सज्ज झालाय गोलंदाजी मार्गवरती. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी सज्ज झालाय मैदानावर. नवीन गोलंदाज अमरेश सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवरती. कशा प्रकारे हाताळलं जाईल हे तिसरं षटक अमरेशच्या माध्यमातून हे पाहणे मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण आहे. स्ट्राईक इनवरती ज्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची तो निलेश हा फलंदाज मैदानावरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 22 धावांची असेल आवश्यकता. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवरती. यावेळेस देखील जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नव्हता. भन्नाट वेग या चेंडूवरती पाहायला मिळतोय गोलंदाजच्या माध्यमातून. कोणताही उत्तर नव्हतं या चेंडूवर फलंदाजाकडे. सुरेख टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाज अमरेशच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूचा खेळ आज झालाय समाप्त मैदानावरती. अतिशय सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज अमरेशच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त. त्यानंतर दुसरा चेंडू देखील त्याच टप्प्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. वारंवार 2 चेंडू हे निर्धाव आमच्या स्कोरिंग बॉक्स मध्ये देखील गणले जात आहेत. समीकरण बदलतंय. येणारे चेंडू असतील 10 आणि 10 चेंडू धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे 22. मोठे फटके हे खेळावेच लागतील. आता मात्र दबाव असेल तो फलंदाजावरती, कारण पहिले 2 चेंडू हे निर्धाव निघालेत मैदानावरती. अतिशय सुरेख टप्प्याची गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज अमरेशच्या माध्यमातून. यावेळेस देखील शॉर्ट पिच चेंडूला पुल केलाय, पुल झालाय सक्सेसफुल आणि निघालाय पॉवरफुल षटकार मैदानावरती. रॉयल किंग मनीष षटकार मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावेनिशी सांघिक धावफलक पोहोचलाय. 21 धावा 21 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर शॉर्ट पिच चेंडूचा पुरेपूर वापर केला जातोय मैदानावरती. सुरेख आणि देखणा फटका बॅटच्या मधोमध घेतलाय चेंडूला आणि पाठवलाय हवाई सफरला फलंदाज निलेशनं. पहिले 2 चेंडूवर त्या ठिकाणी निर्धाव चेंडू निघाले होते, मात्र 2 चेंडू निर्धाव निघाल्यावर त्या ठिकाणी दबाव होता फलंदाजावरती आणि मोठा फटका निघाला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मैदानावरती सज्ज गोलंदाज. यावेळेस देखील पुन्हा एकदा सुंदर फटका त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रात चेंडूचा प्रवास. एकेरी धावीची पावलं ही दुहेरी धावेकडे वळली आहेत. खराब पैकी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. जी पैकी नॉन स्ट्राईक इन आली असती तर थोडीसा धावचित होण्याचा धोका देखील उद्भवू शकला असता, मात्र थोडीशी वाईडिश पैकी खराब पैकी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 धावेनिशी देखील सांघिक धावफलक हा परावर्तित झालाय. सांघिक धावफलक पोहोचलाय 23 या धावसंख्येवर. 8 चेंडू 14 धावेची असेल आवश्यकता. काय येणाऱ्या 2 चेंडूवरती एक मोठा फटका निघेल का निलेशच्या बॅट मधून हे पाहणं महत्वपूर्ण. यावेळेस देखील पुन्हा एकदा फटका बसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि झेल देखील टिपला गेलाय. सुरेख झेल निलेशची खेळी ही झाली आहे समाप्त मैदानावरती. हादरा बसतोय फलंदाजी करणाऱ्या उठवणे संघाला आणि सांघिक धावफलक देखील 3 गड्याच्या मोबदल्यात 23 धावा धावफलकावरती. थँक्यू डीजे. डीजेच्या माध्यमातून आपण सॉन्ग ऐकलं. आगया आगया दिल चुराने आगया. मगर नवीन बॅटर सज्ज झालाय का सामना जोडण्यासाठी देखील सज्ज झालाय का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण असेल. येणारे चेंडू असतील 7 चेंडू धावांची आवश्यकता असेल 14 मैदानावरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज. शेवटचा चेंडू अंतिम चेंडूचा खेळ आहे बाकी. 7 चेंडू 14 धावेंची असेल आवश्यकता. डाव्या हाताचा फलंदाज हा सज्ज झालाय स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज.
यावेळेस देखील सुंदर फटका, जमिनीलगतचा फटका, लॉंग ऑफ क्षेत्रात चेंडूचा प्रवाह, क्षेत्ररक्षक आलाय, आपल्याकडून दुसरी धाव खर्च होणार नाही याची दक्षता घेत वन बाउन्स फेकी केली जाते स्ट्रायकिंगच्या दिशेने. परिणामी एकेरी धाव ही निघाली आहे मैदानावरती आणि सांघिक धाव फलक देखील परावर्तित झालाय. सांघिक धाव फलक पोहोचलाय 24 या धावसंख्येवरती. 24 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 3 हे झालंय समाप्त मैदानावरती. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ आणि 6 चेंडूत 13 धावेची आवश्यकता. 6 चेंडू आणि 13 धावेची असेल आवश्यकता. अतिशय बहारदार गोलंदाजी मागच्या षटकामध्ये देखील आपण पाहिले आणि येणाऱ्या 6 चेंडूत कशा प्रकारे फलंदाजी होते हे पाहणं अति महत्त्वाचं असेल. सावंतवाडी 11 संघ आपल्याला विनंती असेल की आपण लवकरात लवकर षटक सुरुवात करायची आहे. 6 चेंडू आणि 6 चेंडू आणि 13 धावेची असेल आवश्यकता मैदानावरती. नवीन गोलंदाज तानाजी हा सज्ज झालाय मैदानावरती. तानाजीच्या माध्यमातून कशा प्रकारे हे षटक फेकलं जाईल हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण असेल. अति महत्त्वाचं हे षटक या सामन्यासाठी. जो संघ हा सामना जिंकेल या स्पर्धेत टिकून राहील, मात्र जो संघ पराभूत होईल त्याचं आव्हान पुढे मात्र खडतर होईल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. षटक क्रमांक 4 चौथं षटक, अंतिम षटक, स्लॉक ओव्हर म्हणून ज्याला संबोधलं जातं ते अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तानाजी सज्ज झालाय गोलंदाजी मार्गवरती. 6 चेंडू 13 धावा. यावेळेस देखील बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या एरियात फटका खेळला गेलाय. ज्या ठिकाणी आहे डिक्लेअर झोन, फक्त जोडली जाईल एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी देखील सांघिक धाव फलक परावर्तित झालाय. सांघिक धाव फलक पोहोचलाय 25 या धावसंख्येवर. सुरुवात एकेरी धावेनिशी झाली आहे. पाच चेंडू 12 धावेची असेल आवश्यकता मैदानावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. यानंतर होणारा सामना आर्डियन फायटर्स विरुद्ध ब्लू स्टार सावंतवाडी. आर्डियन फायटर्स संघ नाणेफेक जिंकतोय. प्रथमतः स्वीकारलं जातंय क्षेत्ररक्षण. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं जातंय ते म्हणजेच ब्लू स्टार सावंतवाडी संघाला. यावेळेस देखील झेल टिपला गेलाय. खराब फटका मैदानावरती, खराब टायमिंग देखील आणि त्यानंतर फलंदाज बाद आपल्याला पाहायला मिळतोय. विश्व हा फलंदाज मैदानावरती माघारी परतलाय. मोठा फटका खेळण्याचा जो प्रयत्न झालाय तो प्रयत्न अंगलटी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे चेंडू असतील 4 आणि धावांची आवश्यकता असेल ती म्हणजेच 12. 4 चेंडू 12 धावेची असेल आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज हा सज्ज होईल गोलंदाजी मार्गवरती. नवीन बॅटर सज्ज होतोय मैदानावर. कन्हैया हा फलंदाज सज्ज झालाय स्ट्राईक एंडच्या दिशेने. चला विनंती आहे लवकरात लवकर आपण स्ट्राईक एंडला जायचं आहे. 4 चेंडू 12 धावेची असेल आवश्यकता. पुन्हा एकदा सज्ज होईल स्ट्राईक एंडला नवीन बॅटर कन्हैया हा फलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज मार्गवरती तानाजी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले 2 चेंडू अतिशय सुरेख टप्प्याचे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, म्हणजे 12 धावा या 4 चेंडूवरती काढाव्याच लागतील. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज तानाजी आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्गवर. शॉर्ट पिच चेंडू, फटका खेळला गेलाय. फटका पुन्हा एकदा फसलाय. क्षेत्ररक्षक आलाय झेल खाली. बॅक टू बॅक विकेट आणि फलंदाज देखील बाद आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच कन्हैया पगार आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. बाद झाल्यानंतर माघारी परततोय आणि त्यानंतर पुन्हा एकदा सांघिक धावफलक देखील स्थिरावला गेलाय तो म्हणजेच 25 या धावसंख्येवरती. 3 चेंडू 12 धावेची असेल आवश्यकता. 2 मोठे फटक्यांची नितांत आवश्यकता आहे. नवीन बॅटर देखील पावले टाकताना पाहायला मिळतोय. 2 चेंडूवर बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 गडी हे गारद केले गेलेत मैदानावरती गोलंदाज तानाजीच्या माध्यमातून. काही या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक नोंदवली जाईल का? चला विनंती आहे लवकरात लवकर सामना सुरू करा, कारण अजून 3 सामने व्हायचे आहेत, त्याची आपण नोंद घ्या. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय गोलंदाज. ऑन हॅट्रिक असेल का? हॅट्रिक नोंदवली जाईल या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक नोंदवली जाईल का हे पाहणं महत्वपूर्ण. सज्ज गोलंदाज. यावेळेस देखील खराब फटका. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक आहे झेल खाली आणि हॅट्रिक नोंदवली जाते मैदानावरती. या स्पर्धेतील रॉयल किंग
सावंतवाडी आयोजित मनीष चषक 2025 मध्ये पहिली हॅट्रिक नोंदवली जाते तानाजी लोंढे याच्या माध्यमातून. अतिशय सुरेख गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तानाजीच्या माध्यमातून येणारे चेंडू असतील 2 आणि 2 चेंडूवरती धावांची आवश्यकता असेल 12, म्हणजे 2 मोठ्या फटक्यांची ही नितांत आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. ओटवणे संघाला सज्ज होईल. पहिली हॅट्रिक आज नोंदवली जाते या दुसऱ्या दिवशी. 2 चेंडू 12 धावेची असेल आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा नवीन बॅटर अजय सज्ज होतोय स्ट्राइक एंडला. दोन चेंडू 12 धावेची आवश्यकता. सावंतवाडी संघ या मॅच मध्ये कमबॅक करतोय आणि बाबा अल्मेडा यांच्या चेहऱ्यावरतील हास्य हे बघण्यायोग्य होतं मैदानावरती. दोन चेंडू 12 धावेची असेल आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय तानाजी हा गोलंदाज. 2 चेंडू 12 धावेची आवश्यकता. यावेळेस देखील फटका खेळलाय, फटका देखील फसलाय मैदानावरती. 1 बाउन्स गॅदर केला गेलाय आणि त्यानंतर चेंडूची फेकी आली आहे मैदानावरती. फक्त निघाली एकेरी धाव. शेवटचा चेंडू 11 धावेची आहे आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज तानाजी सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवरती. शेवटच्या चेंडूचा खेळ असेल बाकी, फक्त या सामन्याची औपचारिकता असेल बाकी मैदानावरती. पुन्हा एकदा तानाजी हा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस देखील बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका केला जातोय ज्या ठिकाणी आयडी क्लब झोन सामना विजयी ठरलाय. सावंतवाडी 11 संघ हा सामना विजयी ठरलाय. यानंतर होणारा सामना आरडीएन फायटर्स विरुद्ध ब्लू स्टार सावंतवाडी. नाणेफेकीचा कौल गेला होता आरडीएन फायटर्स संघाच्या बाजूने. प्रथमतः स्वीकारलं जात आहे क्षेत्ररक्षण. चला विनंती असेल आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. 4 षटकांचा हा सामना आहे. त्याचप्रमाणे ब्लू स्टार सावंतवाडी संघ आपल्याला देखील विनंती आहे की आपण ताबडतोब आपले फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच बहारदार फलंदाजी ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटकार 1 चौकार ज्याच्या बॅटमधून निघाला.